येस, बहुत बढिया मॅम. तुमची ओळख करून द्यायची आहे. किती दिवसापासून आपल्या फॅमिलीत आहात? तुम्हाला काय रिझल्ट आलेला आहे ते सांगायचे. ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी सरोजना बिरादार आहे. मोशी येथून आहे. वाढत्या वजनासाठी ह्या कॉलवरती आलेली आहे. आणि माझे वेलनेस कोच आहेत मयुरी मॅडम, गावले सर, दीपाली सस्ते मॅडम. यांच्या मार्गदर्शनावरून मी खूप सारं माझं वजन कमी केलेले आहे. 1.5 महिन्यामध्ये मी माझं 17 किलो वजन कमी केलेले आहे. वाव. आणि भरपूर काही करून बसलेली आहे वाढत्या वजनासाठी. रोज चालायला जायची, चालून नाही कमी झालं तर टायमिंग लावून पळायची, पळून नाही कमी झालं तर हॉस्पिटल केले खूप सारे, आणि सगळं काही चेकअप केलं तर कशातच काहीच निघायचं नाहीये. आणि फक्त माझं वजन म्हणजे शरीर फुगायचं फुगायचं म्हणजे कमी नाहीये. की अक्षरशः माझे कपडे फाटायचे अंगातले रात्री झोपल्यानंतर सकाळी उठस तोपर्यंत. म्हणून मी एकही टेस्ट सोडलेली नाहीये की बाबा कुठली टेस्ट केली नाहीये असं. सगळे टेस्ट करून बघितले पण काहीच आजार निघाला नाहीये. आणि आपल्या या देवा वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला 1.5 महिन्यातच फरक पडलेला आहे. आणि मी 17 किलो वजन कमी करून माझे सगळे काही आजार घातलेले आहेत की काही सुद्धा मला राहिलेले नाहीये. पूर्णपणे मी बरी आहे. आणि आता रोज मी वर्कआउट करत आहे आणि सकस संतुलित आहार घेऊन 1.5 वर्ष झालं मी या कॉलवरती टिकून आहे. आणि प्रत्येकांना मी एवढंच सांगेन की सर्वांनी सकस संतुलित आहार घ्या, वर्कआउट करा आणि विश्वास ठेवा. विश्वास ठेवल्यानंतर 100% रिझल्ट भेटतो. कारण मला भेटलेला आहे म्हणून मी इतरांना सांगते. आणि कारण मीही करून बघितले आहे, विदाऊट न्यूट्रिशनचा 8 दिवस वर्कआउट केलेले आहे. तर तेव्हा माझ्याकडून वर्कआउट होत नव्हतं आणि मला असं वाटायचं की माझ्या वाढत्या वजनामुळे माझ्याकडून वर्कआउट होत नसेल, पण असं काही नाहीये. जेव्हा आपण हे सकस संतुलित आहार घेतो ना, तेव्हा 100% वाढतं वजन जरी असलं तरी पण वर्कआउट होतो. कारण मी तेव्हा तशीच केली. विदाऊट न्यूट्रिशन जेव्हा वर्कआउट केलं तेव्हा होत नव्हतं ना, तेव्हा मला असं वाटायचं की होत नाहीये, होत नाहीये, होत नाहीये. आणि जेव्हा वर्कआउटचा टाइम झाला तेव्हा मला असं राग यायचा की का टाइम होतोय, आता उभं राहावं लागण, आता करावं लागण. पण आता असं वाटतं की कधी टाइम होईल आणि मी कधी वर्कआउटला जॉईन होईल. कारण हे सर्व काही असं का संतुलित आहाराचं जादू म्हणते मी, कारण जादूच आहे. जेव्हा मी हे घेतले पहिल्याच दिवशी, जेव्हा न्यूट्रिशन घेतले तेव्हा मला समजलं की खरंच ह्याच्यामध्ये जादू आहे. त्या दिवशी मी न्यूट्रिशन घेतल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी असं वाटलं की कधी टाइम होईल, कारण माझं कुठंच काहीच दुखलेलं नाहीये आणि मला करावं असं इच्छा झाली. तेव्हापासून आजपर्यंत 1.5 वर्षापासून मी रोज सकस संतुलित आहार घेऊन छान असं वर्कआउट करत आहे आणि इतरांनाही आरोग्य देण्याचा प्रयत्न करत आहे सर. वाव. थँक्यू मला खूप संधी सुंदर दिल्याबद्दल. मॅम. बाय प्रोफेशन काय करताय ते सांगायचे. काय नाही सर, घरीच असते. ओके, पाहून घ्यायचं. हाऊस वाईफ आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं वेट जबरदस्त वाढलेलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी कायमची सुटका मिळवली. तुम्हाला असं वाटलं नाही का मॅम, 1.5 वर्षामध्ये आता 1.5 महिन्यात कमी झाले 17 किलो, आता कशाला, काय गरज नाही ना? तरी सुद्धा तुम्ही का टिकून आहात? तर ज्या वेळेस मी माझं एवढं वाढतं वजन घेऊन सगळीकडे फिरले त्यावेळेस माझं वजन कमी होत नव्हतं. आणि मला इतका त्रास व्हायचा की मी कुठली वस्तू म्हणजे साधं पाणी जरी प्यायचं म्हटलं तरी मी उठून पाणी पिऊ शकत नव्हते. कारण मला असं वाटायचं की आयतं कोणीतरी मला पाणी द्यावं आणि उठा वाटायचं नाहीये, म्हणून मी माझ्या मुलांना म्हणायची पाणी वगैरे दे. म्हणजे दुसऱ्यांना मागून करून घेण्यापेक्षा आपण जेव्हा स्वतः उठून करतो आणि जेव्हा आपल्याला कुठलाच काही त्रास नसतो तेव्हा खरं जगण्याचं लाईफ असतं. आणि जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा घरचे सुद्धा आपल्याला चिडचिड करतात. हे मला चांगला अनुभव आलेला आहे. जेव्हा आपण फ्रेश असतो ना तेव्हा सगळं जग फ्रेश आहे, तेव्हा आपले घरचे फ्रेश आहेत. आणि जेव्हा आपण आजारी असतो ना त्यावेळेस आणि जेव्हा आपण चांगलं असतो त्यावेळेसचा अनुभव मला आलेला आहे. म्हणून मी प्रत्येकांना सांगेन की वर्कआउट करा, खूप गरजेचं आहे. आपण चांगलं तर जग चांगलं, आपण चांगले तर आपले घरचे माणसं चांगले. आपली घर आणि आपली मुलं, आपली फॅमिली जर हॅपी पाहिजे असेल तर आपण चांगलं राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वर्कआउट करा, सकस संतुलित आहार घ्या. मला जाणवलं आहे म्हणून मी सरांना सांगते. वा, खूप सुंदर आणि अमेझिंग मॅमने अनुभव शेअर केलेला आहे आणि